गुड इव्हनिंग गायस, वेलकम टू बॅक माय चॅनल. आता वाजल्या संध्याकाळचे 5 आणि मी चालले ज्योतिबाला. सोबत मित्र पण येणार आहे, तर मित्राला घेऊन जाणार आहे. तर चला भेटूया आपल्या बाईकवर. सगळं काही काम ओके झालेलं आहे मित्रांनो, एक नंबर काम झालेलं आहे, त्यामुळे काही विषयच नाही. मी तुम्हाला बोललो होतो मागल्या ब्लॉगमध्ये ज्योतिबाला जायचं आहे. काय काय आवडलं काय म्हणता? आणि बस नको आता, वेळ झाला जरा. ज्योतिबा झालं, ज्योतिबा झालं, ज्योतिबा. आज रविवार काय बरं आहे का हो? जायला एक अर्धा पाऊण तास, तिथे एक अर्धा पाऊण तास, जायला एक अर्धा पाऊण तास, 3 तास. 3 तास आहे की. इकडनं वरनं जायला लागते. आपलं ते वाघ काय म्हणतात होती, हां तिकडनं जायला लागते. आहे ना व्यवस्थित? नाही नको, आणि कवा तर आता नको. ह्याने जर काढत बसायला पाहिजे सगळं सीट. नाही लावलं नाही, नुकसान पण, आणि भरणी केलं नाही ने. मग भरणी केलं तर मशीन चालत नाही. हां नाही चालतच नाही मशीन. तिथे ते दात्र हे होत्यात, वरती बसतात. हां त्यामुळे ह्या उद्या सप्ते. चला काय ते जबर उपरी उपरी. चला नाही नको, आणि केव्हा तरी घेतो, आता नको, वेळ होते. येऊ का? काय ते मला उकडते, स्वेटर कुठलं घालते, मला उष्णता जास्त आहे त्यामुळे उकडते ले, त्यामुळे नाही घालत. हाय बरं आहे. चला मित्रांनो, हेडलाईट ना थोडासा म्हणजे ते पुढून सगळं धडकलं होतं ना, मग ते हेडलाईट ना एका साईडला पडला होता, तुम्ही बघितला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर ते सगळं काही चेंज केलं. आणि मी नाईटला म्हणजे पहाटे कामाला जातो, त्यावेळी अंधारच असते. मग त्यावेळी की नाही, तर मी बघितलं तर लाईट हिटल्याच पडायला लागेल 10 फुटावर. तर मी काल आणि परत गेलो दुपारी जाऊन ना, हेडलाईट थोडासा वरती केला. तर आज संध्याकाळी येताना का नाही त्याचा ट्रायल आपण घेणार, बघूया कितपत आपलं सेंटरच्या वर आला आहे ते आता समजेलच. जर आलं नसेल तर मी ते त्यांना सांगितलं तर मला दाखवा म्हणून. मी पण ते ना थोडंसं वर घेतो जसं मला पाहिजे तसं. आणि थोडंसं जास्तच वर आला असला तर मी ते काय करणार, माझ्या पद्धतीने मी त्याला व्यवस्थित सेट करून घेणार. आणि मग कॅमेरा चालू आहे, तर मग मी माझ्या पद्धतीनं मी ते सेट करून घेणार आणि मग त्यानंतरनं ते सेट होईल, असा विषय आहे आत्ता. आणि एक मित्र येणार आहे सोबत, ते मित्राला घेऊन जाणार आहे. ते आता थांबला आहे शिरोली फाट्यावर, तिथून त्याला घेऊन जायचं आणि तिकडूनच ज्योतिबाला जातो आम्ही. आणि ह्या ठिकाणी ना बघा, ह्या ठिकाणी कायम असते ना, ते इथं नाही आहे रेबिन. ते रेबिन पण नवीन टाकायचे आहे, म्हणून आता म्हटलं जाऊन या ज्योतिबाला. कारण की ज्योतिबा आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे, मला तरी वाटते. कारण की आपण ज्योतिबावर खूप विश्वास ठेवतो.
बाईक ना पहिल्यासारखीच पळायला लागल्या. असं नाही की म्हणजे असं वाटत आहे की बाईकचा ॲक्सिडेंट झाला आहे. एवढं चांगलं काम झालेलं आहे बाईकचं. मस्त वाटते पळवायला. स्टेबिलिटी म्हणा असं काही एक नंबर आहे, काय विषय नाही. का मी हात सोडतो आणि एकदा एकदम स्टेबल आहे. मी आता पायाने किती ओढत नाही, एकदम स्टेबल आहे. असं काही एकदम स्टेबल पळत्या. म्हणजे असं वाटत नाही की बाईकचा ॲक्सिडेंट झाला होता काही दिवसापूर्वी. आणि आता पळवायला पण भ्या वाटत नाही, कारण ह्या ठिकाणी जे प्ले होता ते प्ले आता त्यांनी संपविला ना. म्हणजे चेंज केल्यामुळे ते प्ले संपला. त्यामुळे ना घसकत गेली तरी काय वाटत नाही. परत हे जे बारके स्पीड ब्रेकर आहेत बघा, हे पांढरे, ह्याच्यावरून असं काय वाटत नाही. असं वाटतं एकदम इझी जाते, काय विषयच नाही. अशी फेरिंगची बाईक चालवायची म्हटलं ना तर पाठीची वरती काही वजन नको पाहिजे. म्हणजे सॅक म्हणा किंवा कोणताही हात किंवा काहीही पाठीवरती असता कामा नये. नाहीतर ना खूप प्रॉब्लेम होतं चालवण्यास. म्हणजे कम्फर्टेबल राहत नाही आपण बाईकवर. आपण ज्यावेळी राईड करत असतो ना कम्फर्टेबल राहत नाही आपण त्यावेळेस. खूप त्रास होतो. सारखा असं खांदा करायला लागते ती सॅक व्यवस्थित करण्यासाठी. तर ते की नाही इरिटेड होतं माणूस. म्हणजे माणूस तो ना ते सगळं लक्ष ना तिकडं जातं त्या सॅककडे. त्याही पण मग अपघात होऊ शकतो. असा काय विषय आहे. ज्यावेळी मी असं फ्री असतो ना खूप बरं वाटतं बाईक चालवण्यात वगैरे. आणि त्रास पण कमी होतो. आणि विषय मग असा आहे की बाईक चालवायला पण खूप मजा येते. कारण की मागं काय लोडच नसतं ना, त्यामुळे काय विषयच नाही. मित्रांनो ट्रॅफिक बघितला किती आहे. हे आता सध्या कोल्हापूरची परिस्थिती आहे. संध्याकाळच्या वाजे 5:30 आणि हा एवढा एरिया ना खरंच खूप ट्रॅफिक इतकं जाम असतं ना एवढ्या एरियात. खूप म्हणजे खूपच. आणि हे मेन हायवे बेंगलोर पुणे हायवे. आणि हे साईड आहे पुणे साईड. आणि हे आता आहे शिरोली एमआयडीसी. आणि ह्या ठिकाणी ना इतकी गर्दी आहे. हे कायमचं आहे. हां सकाळी एवढं काय नसते, पण संध्याकाळी ना खरंच खूप गर्दी असते. ना कुणाचा ताळमेळ ना कुणाला. कोण कुठनं पण येतो आणि कोण कुठनं पण घुसतो. कुणाचा मेळ कुणाला नाही आणि कुणाचा ताळ कुणाला नाही. इथे यायला म्हणतात चिमटे फाटा. या ठिकाणी मित्र माझा थांबतो म्हटलाय. बघूया कुठं आहे काय आहे, त्याला घेऊन जायचं आहे.
काय ते बरं आलो आलो होय कॅमेरा आहे 30,000 पोरांना किती हौस आहे बघितला का गाडी कोणती आहे कॅमेरा कितीचा आहे लहान पोरांना खरंच खूप चांगली असतात आणि खरंच क्यूट असतात एक एक सगळीच नाही एक एक मुलं मला आवडत नाहीत कारण की ती खूप रडत असतात ती आवडत नाहीत मला हां असा आला ते माझ्या पुढेच येऊन थांबला आज जाऊन धडाकडे बरोबर मध्ये सेंटरला त्याला ते भलं पडून गेलो तिकडे मी गेलो इकडे मी पडलो मध्ये माझी गाडी तिकडे गेली घसटत गेली घरात गाडी होती की घरातली गाडी होती घरात इलेक्ट्रिक नाही काय ॲक्टिव्हा नाही इलेक्ट्रिक आहे तीच की हां बघितलंच काय ती ॲक्टिव्हा नाही रे दुसरी गाडी आहे संध्या पंढरपूर या गाडीवर बसणार काय बसणार पंढरपूरपर्यंत बसणार काय गाडीवर जाऊन यूज पण बसणार असं असायचं काय माग मध्ये थांबणार की होय सोमवारी आले बघितले मी तर गाईज मित्र म्हणतोय माझा पंढरपूर पण मागे बसणार बाईकवर माझ्या लय कटर माणूस आहे कटर एकदम कटर माणूस आहे फिरायला म्हटलं तर ना माझ्यासोबत कटर माणूस आहे त्याला मी विचारलं पंढरपूर बसणार काय तर बसणार की म्हणते पंढरपूर पर्यंत जाऊन येऊस पर्यंत मागे बसणार म्हणते पंढरपूर पर्यंत घेणार असं नाही घेणार तर मित्रांनो मी आता पोचलोय ज्योतिबा रोडला आणि आता आज रविवार असल्यामुळे ना इथं खूप गर्दी असते आणि आता घाट सेशन चालू आहे आणि आता वाजल्यात 6:30 मागे ना रोड इतका बाद झाला आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला खूपच रोड खराब झालेला आहे मागे कारण की मेन कुठला तरी हायवे कुठंतरी चालला आहे त्यामुळे ना सगळं करून ठेवल्यात आणि पाक रोडची पाक वाट लागली आहे सगळी आत्ता कुठं चांगल्या रोडला लागलोय हा रोड बेस्ट आहे एक नंबर आहे जरी घाट सेशन जरी असलं तरी की रोड एक नंबर आहे चांगला आहे इथे ना मला थोडंसं शूट करायचं होतं बाईकसोबत पण आता ती वेळ नाही कॅमेरा व्हिडिओला क्वालिटी पण चांगली नाही आणि व्हिडिओ चांगले येणार नाहीत त्यामुळे ना थोडंसं इग्नोर करायचं आता जायचं सरळ ज्योतिबावर जाऊन दर्शन घ्यायचं आणि मग रिटर्न घ्यायचं परत कारण की दोस्त पण आहे सोबत मागे त्याला सोडायला पण जायचं आहे त्यानंतरने मग काय असेल ते पुढं आता तुम्ही बघतच असाल एवढं म्हणजे आता वाल्या 4:30 ते 6:30 इतका अंधार झाला आहे आणि पुढनं गाड्या पण येत आहेत त्यामुळे ना थोडंसं जपून मारावं लागते व्हिडिओमध्ये कसं आले काय माहीत नाही तर थोडंसं सांभाळून घ्या मित्रांनो नाही घालणं आज गेलंच नाही कामाला मी नाही ऊस चाललाय ना मग ते ट्रॅक्टर वगैरे बाहेर काढावं थांबावं लागते नाही हां त्यामुळे गेलं नाही आज मग ते दुपारी ट्रॅक्टर बाहेर काढला मग जाऊन जरा घरात बसलो निवांत मग तुला फोन केला जाऊया काय म्हणून मी चाललो येणार काय म्हणून फोन केला तुला तर तुझं काय फोनच कट करायला लागला डायरेक्ट
असं ते मला काय करते. उद्या आणि माझ्या शाळेला पाणी आहे रे, त्या मला उद्या कुठं जाता येत नाही. मग राहिला आजचा दिवस, आत्ताची वेळ. उद्या म्हटलं की ते उद्याच होते. मग वीट नाही घडत नाही, ते उद्याच होते. मग बरं आहे का नाही. आपण पंढरपूरला किती दिवस झाला आपण चाललोय होय. मग उद्या ते उद्याच होते रे, होत नाही ते घडत नाही. मग त्यामुळं कल करे असं आज करे असं अभि कर म्हण आहे की नाही. हां, विषय असा आहे. एकदा बाहेर पडलाच फिरायला, काय बाहेर पडला की फिरायला जायचं, परत घडत नाही ते. फ्रेंड्स, मी आता पोचलोय ज्योतिबावर. यायला मला 7:40 झालं. इथनं अजून थोडंसं लांब जावं लागेल. आणि आज गर्दी असते, म्हणजे आज ज्योतिबाचा वार आहे, रविवार, आणि त्यामुळे ना खूप गर्दी असते. मित्रांनो, मी आता पोचली ज्योतिबावर. गाडी लावतो आणि मग जाऊया. चल. हे आहे माझा मित्र संदीप. मला काय त्रास असते माझ्यासोबत बाईकवर. थोडासा लाजते कॅमेरा पुढे बोलायला, म्हणून खाली बघायला लागलाय. नाही जमत. कॅमेरा असा धरायचा, मी धरलाय बघ असं माझं. नाही आपली बोटं दिसतात. असं कॅमेरा धरलाच का नाही, म्हणजे आपली बोटं दिसत नाहीत रे, कुठले सगळे कॅचअप करते. शेवटी लागली एमआयडीसीतली माणसं. आमचं काय मोडायचं नाही, पुढल्याचं काय राहायचं नाही. दिसते काय. मित्रांनो, गर्दी बघते. आज रविवार असल्यामुळे ना खूपच गर्दी आहे. तर मी गाई जाऊन आलो, आत्ताच आले. आता वाजल्यात 8:30 वगैरे वाजल्यात. जाऊन आलो. खूप रस्ता बाद आहे. नवीन हायवे कुठं तर चालला आहे देऊ, त्यामुळे रस्ता करायचा चालला आहे. आणि हायवे खरंच खूप खराब, रोड खरंच खूप खराब झाला आहे. त्यामुळे यायला पण वेळ झाला. तर आता व्हिडिओ एंड करूया. तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. असं एक व्हिडिओ घेऊन परत भेटू. तोपर्यंत बाय बाय गाईज.